अत्यंत काय म्हणतात त्याला रिझर्व्ड आणि पॉश आणि कधीही प्रिम अँड प्रॉपर अशी मुलगी वाटत असेल तर तसं अजिबातच नाही. सखी भयंकर वेडी आहे आणि सखी वेड्यासारखं हसते, वेडेवाकडे माकड चेष्टा करत असते, चाळे करत असते. तर मला असं वाटतं की नाटक करताना तिची ही बाजू बघायला मिळते मला. हाय, मी सखी गोखले. हाय, मी सुव्रत. आणि आमचं नवीन नाटक वरवरचे वधूवर लवकरच रंगभूमीवर येत आहे. 15 ऑगस्टला आमचा पुण्यात शुभारंभाचा प्रयोग आहे आणि 17 ऑगस्टला पुण्यात प्रयोग आहे आणि 23 आणि 25 असे मुंबईत शुभारंभाचे प्रयोग आहेत. आमचे कॅरेक्टर्स न्यू एज आहेत आणि अत्यंत कंटेम्पररी असे अशी पात्र लिहिली आहेत विराजस कुलकर्णी आमच्या लेखक आणि दिग्दर्शकाने. आणि सगळ्या आजच्या लोकांना रिलेट होण्यासारखे कॅरेक्टर्स आहेत आणि आमच्या आईवडिलांच्या वयोगटातले, आजी आजोबांच्या वयोगटातले आजची लोकं कशी असतात हे दाखवणारी पात्र आहेत. विराजस म्हणाला आमच्या नाटकाची टॅगलाईनच आहे बिन प्रेमाची लव्ह स्टोरी असं. सो मी असं म्हणेन की हे सगळं काय कन्फ्युजन आहे हे तुम्हाला आणि या कन्फ्युजनपासून आजची पिढी क्लॅरिटीकडे कशी जाते, त्या प्रवासात त्यांना काय काय गोष्टी मदत करतात की ज्याच्यामुळे त्यांना ही क्लॅरिटी येते, हे सांगणारी गोष्ट आहे. माझं पात्र तुम्ही म्हणजे मला असं वाटतं की आजचे जे पुरुष आहेत तर ते गोड आहेत पुरुष आणि त्यांना बदलायची इच्छा आहे. कधी कधी ते नात्यांमध्ये काही चुका करतात किंवा ते पुरुष म्हणून स्वतःकडे जसं बघतात त्याच्यात त्यांना स्वतःच्या चुका लक्षात येत नाहीत. पण कोणी जर त्या चुका लक्षात आणून दिल्या तर त्यांच्यात बदलण्याची एक कुवत आहे, त्यांची इच्छा आहे. तर असा जो आत्ताचा एक मुलगा आहे नवीन 30च्या आसपासचा लग्न करू घातलेला असं माझं पात्र आहे. पण आणि गोड प्रेमळही आणि ह्या दोन डायनॅमिक पात्रांची जी धमाल उडते त्यातून एक सुंदर गोड असं नाटक हे उभं राहतं. त्याच्यात प्रेम आहे, संगीत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विनोद आहे. आणि जो विनोद आहे तो सुद्धा आजच्या पातळी म्हणजे मी असं म्हणेन की आत्ता जे नवीन लोक आहेत तर आपण सगळेजण ग्लोबल कॉन्टेंट बघत असतो. आज मराठी नाटकाची स्पर्धा एका अर्थाने जगातल्या सगळ्या ग्लोबल कॉन्टेंटशी आहे. पूर्वीसारखं राहिलेलं नाही की नाटक बघणारा प्रेक्षक वर्ग एक आहे, तो अशाच पद्धतीची पुस्तकं वाचतो, अशाच पद्धतीचं सिनेमे बघतो, अशीच नाटकं बघतो. आता जे आहे ते अगदी माझी आईसुद्धा जगभरातल्या वेबसिरीज बघत असते, तीसुद्धा आज नवनवीन विषयांना सामोरी जात असते. तर त्यामुळे मला असं वाटतं की त्या सगळ्यांची जी गरज आहे ती गरज डोक्यात ठेवून मी म्हणेन की सगळ्यांना आवडेल, रुचेल अशा पद्धतीचा विनोद, अशा पद्धतीचा मनोरंजन हे असं डायनॅमिक सगळं आमच्या विराजस लेखक दिग्दर्शकाने जमवलेलं आहे. हे या नाटकाची सुरुवात ॲक्च्युली विराजसने हे लिहिलं होतं आणि तो म्हणजे तो वाचून दाखवत होता काही लोकांना. त्यातल्या पहिल्या काही लोकांमध्ये सुव्रत होता आणि सुव्रतने ते नाटक वाचलं, त्याला ते आवडलं होतं आणि म्हणजे मुलीचं पात्र कोण करणार हे ठरलेलं नव्हतं. आणि नंतर हळूहळू विराजसने मला फोन केला आणि हे सुव्रतने सांगितलं म्हणून नाही किंवा कोणीच म्हणजे असं सुचवलेलं नव्हतं. त्याने मला फोन केला आणि त्याने विचारलं की असं असं नाटक आहे, मी सुव्रतला वाचून दाखवलं आहे, तुला आवडेल का ऐकायला? म्हटलं हो. मग मी ते ऐकलं आणि मला ते खूप भयंकर आवडलं आणि लकीली असं झालं की आम्हा दोघांना एकच काम एकत्र आवडलं आणि मग ती संधी आम्ही साधली आणि असं झालं की चल अमर फोटो स्टुडिओ नंतर बराच काळ गेला होता आणि आम्ही एकत्र काम केलेलं नव्हतं. सो आणि विराजसबरोबर काम करण्याची संधी मिळणार होती. सो आम्ही ठरवलं की दिस इज द राईट टाईम. रिहर्सल्स ही सगळ्यात बेस्ट भाग असतो प्रोसेसचा, कारण तुम्ही रिहर्सलमध्ये पूर्णपणे वल्नरेबल होता, तुम्ही ओपन होता, तुम्ही एक्सप्लोर करण्यासाठी तयारी असते तुमची. त्यामुळे नट म्हणून ती तो भाग प्रोसेसचा सगळ्यात महत्त्वाचा आणि मजेदार असतो माझ्यासाठी. कारण प्रयोग एकदा उभा राहिला की नाटकाचं कसं असतं, नाटक प्रयोग दर प्रयोग तुम्हाला काहीतरी सापडत राहतं, तुमच्या पात्रामधलं, ॲक्टर म्हणून तुमच्या कलेमधलं काहीतरी सापडत राहतं. पण रिहर्सल हे जवळजवळ म्हणजे असं क्लेशी खेळण्यासारखं आहे ना. तुम्ही क्लेचा काहीतरी एक स्ट्रक्चर बनवता आणि मग ते काही कालांतरानंतर त्याचं स्कल्पचर होतं. तर मला असं वाटतं की आत्ता तर फुल लास्ट लेग ऑफ रिहर्सल्स तुम्ही आमच्या अर्धा बांधलेल्या सेटवर आला आहेत आणि आता त्याचे रंग लागणार आहेत, त्याचं सगळं तयार होणार आहे. म्युझिक सिस्टम आज आली आहे, म्युझिक कंपोजर आहे. सो ते आता मला असं वाटतं की ग्रुप एफर्ट जो हळूहळू दिसायला लागतो, जे आधी तुम्ही तालमीत
3-4 जणच असता आणि एकमेकांबरोबर ते फिगर आउट करत असता. आता एक फौज येते तुमच्या पाठीशी जी उभी असते नाटकात आणि त्यामुळे आता थोडी एक्साइटमेंट, नर्वसनेस सगळंच आहे एकत्र. अतिशय मजा येते कारण तुम्ही समविचारी लोकांबरोबर जेव्हा काम करत असता. विराजस कुलकर्णीची एक थिएटर नावाची पुण्यात संस्था आणि विराजस अनेक वर्ष नाटकं करतोय. विराजसचा एक चांगला गुण असा आहे की त्याला काहीतरी नवनवीन प्रयोग करून बघायची इच्छा असते आणि ते मेनस्ट्रीममध्ये म्हणजे मुख्यधारेमध्ये आपण काय नवीन आणू शकतो, लोकांना कसं वेगळं मनोरंजन देऊ शकतो, हा त्याचा सतत विचार असतो, प्रयत्न असतो. आणि आमचाही हाच विचार होता जेव्हा आम्ही कला कारखाना ही संस्था सुरू केली तेव्हा. तर त्यामुळे आम्ही अशी काय म्हणतात त्याला सारखं डोकं असलेली आणि सारखं स्वप्न असलेली लोकं एकत्र आले होते. त्यामुळे आता आम्हाला जे नाटक तयार करायचं आहे ते नाटक करताना, प्रत्येक सीन करताना, प्रत्येक वाक्य करताना आपण आत्ता लोकांना काय देतो आहे, यातून काही मजा देतो आहे का, नवीन विचार देतो आहे का, हा एक आनंदाचा भाग असतो. आणि क्रमांक 2 मी म्हटलं तसं विनोदी नाटक आहे आणि बरेच जणांना माहीत नाही पण सखीचा सुद्धा सेन्स ऑफ ह्युमर खूप चांगला आहे. विराजचा सेन्स ऑफ ह्युमर, विनोदबुद्धी अतिशय चांगली आणि तिसरा आमचा जो नट आहे सूरज, ह्याची विनोदबुद्धी खूप चांगली आहे. त्यामुळे सतत एकमेकांवर विनोद करणं, कुरघोड्या करणं आणि पण पॉझिटिव्ह गोष्ट अशी आहे की सूरजसुद्धा मला ॲडिशन सुचवतो, सखीसुद्धा माझ्या पात्राचे ॲडिशन सुचवते. मग मी सूरजला काहीतरी सांगतो, मग सखी सूरजला काहीतरी सांगते, मग विराजस या सगळ्यावर काहीतरी म्हणतो, हे तुम्ही काहीच करणार नाही आहात, ही ॲडिशन आत्ता आपण नाही घेणार आहोत. आणि मग त्याने जरी एक ॲडिशन हाणून पडली तरी एक निर्लज्जपणे अजून एक नवीन ॲडिशन घेऊन येणं, ही जी सगळी नाटकाची प्रोसेस असते तर ती मला असं वाटतं मला सगळ्यात मजा देते. आणि ह्या नाटकात तर ते आता चालूच राहणार आहे म्हणजे असं मला वाटतं. आणि दुसरा रिहर्सलमधला अत्यंत मजेचा भाग म्हणजे या नाटकातली जी डान्सेस आहेत ते फुलवाताई म्हणजे फुलवा खामकरांनी डिरेक्ट केल्या आहेत, कोरिओग्राफ केल्या आहेत. आणि फुलवाताई आम्हाला माहीत नव्हतं पण ती इतकी शिस्तीची आणि इतकी टास्क मास्टर आहे, तर तालीम मास्टर आहे. तर तिने पूर्ण घाम गाळला आहे आमचा. आमचे 1.5 किलो वजनं उतरली आहेत पण आमची मेहनत आहे ती होपफुली स्टेजवर तुम्हाला दिसेल आणि त्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. ॲक्च्युली आम्हाला व्यक्ती म्हणून आम्ही बऱ्यापैकी ओळखतो एकमेकांना आता आणि पण कलाकार म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक कलाकृतीमध्ये तुम्ही वेगळे असता म्हणजे व्यक्ती म्हणून सुद्धा. त्यामुळे म्हणजे आम्हाला असं वाटतं की अमर फोटो स्टुडिओमध्ये पण हे झालंच आमच्याबरोबर की आम्ही प्रत्येक प्रयोगात असे जवळजवळ नव्याने भेटल्यासारखे भेटत होतो. कारण त्या दिवशी त्या क्षणी नाटकाची ब्युटी ती असते की त्या क्षणी तुम्हाला काय वाटत असतं ते चॅनलाइज होत असतं कलाकार म्हणून तुमच्यामधनं. तर मला असं वाटतं की नाटकात तो फ्रेशनेस आहे त्यामुळे पात्र ही थोडी बदलत असतात ॲज पर त्या दिवशीचं जे काही तुमच्या आत घडत असतं त्याप्रमाणे. त्यामुळे मला असं वाटतं की येस नवीन. आणि सुव्रतने इतकी वर्ष नाटक केलं आहे, त्याने नाटकाचं शिक्षण घेतलं आहे त्यामुळे त्याचा खूप फायदा होतो. कारण मला असं वाटतं की त्याची प्रोसेस, त्याचा अप्रोच रोलकडे हा माझ्या अप्रोचपेक्षा बऱ्यापैकी वेगळा आहे. कारण माझा अप्रोचच हा अनुभवात न येतो की मी शिकत करत शिकले. त्यामुळे तर आमच्या दोघांचं ते मात्र वेगळं आहे की आमच्या प्रोसेसेस वेगळ्या. सो तसं येस नवीन ते आहे आमच्या दोघांमध्ये की नवीन काम करायला लागल्यावर आम्ही पुन्हा एकदा नव्याने भेटल्यासारखे भेटतो. आणि दुसरं मला असं वाटतं की सखीला जर तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला सखी म्हणजे एक अशी अत्यंत नीटनेटकी अतिशय म्हणजे नीटनेटकी ती आहेच पण एक अशी एक अत्यंत काय म्हणतात त्याला रिझर्व्ड आणि पॉश आणि कधीही प्रिम अँड प्रॉपर अशी मुलगी वाटत असेल तर अजिबातच नाही. सखी भयंकर वेडी आहे आणि सखी वेड्यासारखं हसते, वेडेवाकडे माकड चेष्टा करत असते, चाळे करत असते. तर मला असं वाटतं की नाटक करताना तिची ही बाजू बघायला मिळते मला. कारण नाटकाचं वातावरण असं एकदम खुलं असतं, टाईमपास असतं. तर आणि स्टेजवरही या रोलमध्ये तुम्हाला बरेच तिचे माकड चाळे बघायला मिळणार आहेत. तर आमचं नाटक येतं आहे वरवरचे वधूवर. मराठी बॉक्स ऑफिसच्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की हे नाटक जेव्हा तुमच्या जवळच्या प्रेक्षागृहात लागेल तेव्हा नक्की या. सर्व मंडळींनी म्हणजे मी म्हटलं तसं की लग्न होऊ घातलेल्या, लग्नासाठी वरवधू बघणाऱ्या, नुकतेच लग्न फिक्स झालेल्या, नुकतंच लग्न झालेल्या, लग्न होऊन काही दिवस झालेल्या आणि आता अरे बापरे आता आमच्या मुलांची लग्न कशी होणार अशा चिंतेत पडलेल्या सर्व जोडप्यांसाठीचं हे नाटक आहे. या विनोदी नाटक आहे, आनंद घ्या. येस.